ह्या रेसिपीसाठी किंवा ह्या ऑइलसाठी लागणारं सामान तुम्हाला मी सांगते। इथे आहे जास्वंदीची कोवळी पानं, त्यानंतर जास्वंदीची फुलं, कडुलिंबाची पानं, वडाच्या पारंब्या ज्या कोवळ्या असतात त्या घ्यायच्या, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आवळे, कढीपत्ता, इकडे आहे कोरफड, मेथीच्या बिया आणि एक चिरलेला कांदा। इकडे आपण तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे आणि हे चांगलं कडकडीत गरम झालं की हे सगळं सामान त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं। तेल असं छान गरम झालं त्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे कांदा। सगळ्यात पहिला कांदा टाकतो। तेल छान गरम झालं आहे त्याला, त्यामुळे आपण टाकतो कांदा। त्यानंतर कढीपत्ता टाकले। असं सगळं सामान टाकून झाल्यानंतर त्याला अशी एक छान उकळी घ्यायची आणि उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा। जर आपण हे रात्री बनवणार असेल तर काय करायचं, रात्रभर हे असंच ठेवायचं तेलामध्ये आणि दुसऱ्या दिवशी तेल छान गाळून घ्यायचं आणि आपल्या बरणीमध्ये भरून ठेवायचं किंवा बॉटलमध्ये भरून ठेवायचं, जे काय असेल ते। म्हणजे त्याचा अर्क जो आहे तो रात्रभर छान त्या तेलामध्ये येतो आणि त्याचा इफेक्ट चांगला येतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि हां, सगळ्यात महत्त्वाचं